योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक. ब्रेकिंग न्यूज. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील गंगापूर धरणातून 5,000, दारणा धरणातून 12,000, पालखेडमधून 12 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 30 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदा काठावरील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आल्याने आणि हवामान विभागाने आज दिवसभर पावसाचा अंदाज वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक, पूर नियंत्रण कक्ष नाशिक. सतर्कतेचा इशारा. विषय: हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची वर्तविलेली शक्यता. संदर्भ: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग, पृथ्वी विज्ञान विभाग, भारत सरकार यांची ती दिनांक 26/9/2025 रोजीची फोरकास्ट अँड वॉर्निंग. विषयांकित प्रकरणी संदर्भीय फोरकास्ट अँड वॉर्निंगद्वारे प्रादेशिक हवामान विभागाने दिनांक 26/9/2025 ते दिनांक 30/9/2025 कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते खूप मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. या दरम्यान नाशिक जिल्ह्यातील या विभागाच्या अंतर्गत असलेला गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी, दारणा, मुकणे, वाकी, कडवा, नांदूर मधमेश्वर, उन्नई, बंधारा इत्यादी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडल्यास धरणांमधून विसर्ग सोडण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच भावली, भाम, वालदेवी, आळंदी, भोजापूर व इतर 34 लघु प्रकल्प देखील 100% भरलेले असल्याने सँडव्यावरून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सदर कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण पाहता विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने धरणाच्या खालील बाजूस असलेली महानगरपालिका, नगरपालिका, गावे इत्यादी परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रामध्ये काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे व प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. इंजिनियर शहाणे, कार्यकारी अभियंता तथा नाशिक जिल्हा सहाय्यक पूर समन्वयक, नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक. नाशिक. योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक.